श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपले दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे ठिकठिकाणी होत आहेत आणि तेच गुरुचरित्राचं पारायण कसं करावं किंवा त्याचे कोणकोणते नियम आपण पाळले पाहिजेत ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात प्रथम गुरुचरित्र हा 5वा वेद आहे आणि त्याचे नियम पाळले तरच त्याचं आपल्याला फलप्राप्ती होतं. गुरुचरित्राचा पहिला नियम म्हणजे आपल्याला गुरुचरित्र वाचण्याच्या आदल्या दिवशी, जेव्हा आपण वाचणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 4 कुत्रे आणि 1 गाईला आपल्याला चाणक्या करून खाऊ घालायच्या असतात. चाणक्या म्हणजे काय तर छोट्या पोळ्या. तर अशा चाणक्या आपल्याला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना करून खाऊ घालायच्या असतात. त्या का तर हे बघा, गुरुचरित्र हा आपला 5वा वेद आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे पहिले 4 वेद हे पूर्ण करायचे असतात. त्यानंतर आपला 5वा वेद हे पूर्ण होतो आणि त्यामुळे त्यानंतर आपल्याला 5 वेद केल्याचं हे फल प्राप्ती आपल्याला होत असते किंवा फळ मिळत असतं. तेव्हापासून गुरुचरित्र वाचायचं आहे त्या अगोदर आपल्याला त्या दिवसापासून पूजा मांडणी करून आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पूजा मांडणी कशी करायची, तर आपल्याला एका पाटावर किंवा एक चौरंग घेतला तुम्ही, तर त्याच्यावर स्वामी महाराजांचा फोटो किंवा तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो आपल्याला ठेवायचा आहे. एक कळस तुम्ही ठेवू शकता. जर कळस नसेल तर तुम्ही साधं नारळ ठेवलं तिथे तरी देखील चालेल. त्यानंतर त्या स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना आपल्याला खडी साखर किंवा साखर, पाणी एका ग्लासामध्ये, छोट्याशा असा ग्लासामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे. त्याचबरोबर घंटी, शंख ठेवायचा आहे आणि गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचा तो आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. तो गुरुचरित्राचा ग्रंथ हा आपल्याला 7 दिवस हलवायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तो ठेवतानाच असा ठेवा की आपल्याला आपल्याला वाचायला सोयीस्कर होईल अशा प्रकारे आपल्याला तो ग्रंथ ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला जेवढं आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत तेवढे 7 दिवस आपल्याला परअन्न वर्ज्य करायचं आहे. म्हणजे दुसरं कोणाच्याही घरचं खायचं प्यायचं काहीच नाही. साधं पाणीसुद्धा आपल्याला प्यायचं नाही आहे. आपल्या घरातलंच आपल्याला खायचं आहे हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर आपल्याला सर्व काही कडधान्ये किंवा आपल्याला एकच धान्य खायचं आहे किंवा द्विदल धान्य आहे ते आपल्याला वर्ज्य करायचं आहे. म्हणजेच काय, तर पहिल्या दिवशी जर आपण पोळी खाल्ली तर आपल्याला पूर्ण 7 दिवस किंवा 8 दिवस जेवढे आपण पारायण करणार आहोत तितके दिवस आपल्याला 7 दिवस हे